तर आपण महापरित्राणाविषयी कमी वेळा ऐकत असतो. परित्राण घरी घेत असतो, पण त्या श्रद्धावान लोकांच्याच घरी परित्राण होते. ज्यांची श्रद्धा नाही त्यांच्या घरी परित्राण होत नाही. म्हणून बुद्धवाणीवर ज्यांची श्रद्धा आहे त्याला लाभ होतो. ज्याचं कर्मफळाची बाधा पडली नाही मधात तर लाभ होतो. आणि एखादी विघ्न अचानक पादक ठरलं नाही तर लाभ होतो. हे परित्राण बरेचदा बऱ्याच घरी होत असतो निमित्ताने. ते 10 संस्कार बाबासाहेबांनी दिलेले आहेत. त्या 10 संस्काराला घरी परित्राण घेतल्या जातो. गर्भमंगल, केशकप्पन, नामकरण, अन्नप्राशन, विद्यारंभ, दीक्षाविधी, साक्षगंध, लग्न, अंतिम संस्कार विधी आणि पुण्यानुमोदन, मृतकाच्या नावाने पुण्यकर्म करणे. या प्रकारचे 10 संस्कार आहे. या 10 संस्काराला आपण परित्राण श्रवण करत असतो आणि पुण्यकर्म करत असतो. परित्राण बऱ्याच घरी होतो, पण महापरित्राणाविषयी जास्त जाणकारी नाही आणि आपण ते कमीत कमी लोक महापरित्राण पाठ ठेवतात. तर भगवान बुद्धाच्या काळामध्ये महापरित्राण पाठ सुरू झालेला आहे. वैशाली नगरीमध्ये जेव्हा 3 प्रकारचे भय उत्पन्न झाले, 3 प्रकारच्या भयाने वैशाली नगरी त्रस्त झाली. दुर्भिक्ष भय, रोग भय आणि अमनुष्य भय. या 3 प्रकारच्या भयाने त्रस्त असणारी नगरी, त्या 3 प्रकारच्या आपदामधून बाहेर निघण्यासाठी भगवान बुद्धाला पाचारण करण्यात आलं. त्या नगरीला बाहेर काढण्यासाठी भगवान बुद्धाला निमंत्रित करण्यात आलं आणि भगवान बुद्धाच्या पूर्ण श्रावक संघ, भिक्खू संघ होता, त्यांच्याकडून त्या नगरीमध्ये परित्राण घेण्यात आला. परित्राणाच्या बलाने धो धो पाऊस पडला. मेलेले प्रेत आहे, जनावर आहे, ते तरंगू लागले. तरंगून त्या पुराने वाहून गेले. त्या दिवसपासून त्या नगरीमध्ये वेळेवर पाऊस पडू लागला, अन्नधान्य पिकू लागलं, रोगराई नष्ट झाली आणि समृद्धीशाली वैशाली नगरी बनली. हे पहिलं कारण त्या ठिकाणी होतं. दुसरं कारण आहे की 2 मित्र तप करण्याच्या हेतूने जंगलात गेले आणि ते जैनांच्या मार्गाचा स्वीकार करून ते संन्यासी बनले. 48 वर्षापर्यंत त्याने तप करण्याचा दोघांनी संकल्प केला. परंतु काही वर्षानंतर आपण घरी जावं असा एका संन्याशाने विचार केला. 2 मित्रांमधून एक संन्यासी म्हणतो की मी काही दिवस तप करेल आणि नंतर संसार करेल. या हेतूने त्याने तप केलं आणि काही दिवसातच तो संसाराकडे वळला. नंतर त्याने 48 वर्षापर्यंत केलेलं तप विकून टाकलं. त्यामध्ये काही गायी घेतल्या, मुलगी शोधली, लग्न केलं आणि काही वर्षानंतर त्याला एक पुत्र झाला. त्याला माहित पडलं की आपला जो मित्र तपस्वी आहे तो बरेच वर्ष झाले भेट झाली नाही, तर तो माझ्या गावामध्ये येणार आहे. असं जेव्हा त्याला माहित पडलं की गावाच्या जवळ तो येणार आहे, त्याने आपल्या पत्नीला, मुलाला घेतलं आणि त्याचे दर्शन करण्याच्या हेतूने तो त्या मार्गाने निघाला. नंतर तो त्याच्याजवळ दर्शन करायला गेला. त्याने नमस्कार केला, त्याच्या पत्नीने नमस्कार केला आणि नंतर मुलाला झुकवलं. पती पत्नीला त्याने आशीर्वाद दिला, पण तो मुलाने जेव्हा नमस्कार केला तेव्हा काही बोलला नाही. तो तपस्वी मौन धारण केला. तेव्हा त्याला याबद्दल विचारणा करण्यात आली की आम्हाला आशीर्वाद दिला पण तो आमच्या मुलाला का नाही. तेव्हा त्याने सांगितलं की याचं जीवन फक्त 7 दिवसाचं आहे. 7 दिवसामध्ये हा मृतपाय होणार आहे. तेव्हा त्यांना चिंता सतावू लागली. अरे असं कसं होणार.
आमचा प्रिय पुत्र आहे. मग त्यावर काही उपाय असेल म्हणून त्या संन्याशाला त्याने विचारलं. त्याने सांगितलं की मला यावर उपाय माहित नाही. मग कुणी तर असेल यावर उपाय करत असेल म्हणून तो विनवणी करू लागला. कुणाचं तरी नाव सांगा, कुणीतरी असेल. तर त्या तपस्व्याने सांगितलं की तथागत बुद्ध हेच याचं निराकरण करू शकतात आणि सांगू शकतात. तो शोधत शोधत भगवान बुद्धाकडे आला आणि भगवान बुद्धाला त्याने वंदन केलं. त्याच्या पत्नीने केले. भगवान बुद्धाने आशीर्वाद दिला. पण मुलाने जेव्हा केलं, मुलाला झुकवलं, तेव्हा भगवान बुद्ध पण मौन राहिले. तेव्हा भगवान बुद्धाला विचारणा केली की भगवान, आम्ही एका संन्याशाकडे गेलो, त्यांनी या प्रकारे आम्हाला काही कारण सांगितलं, तर ते सत्य आहे का? आपण पण आशीर्वाद आम्हाला दिला पण आमच्या मुलाला नाही, याचं कारण काय? भगवान बुद्धाने सुद्धा तेच सांगितलं की 7 दिवसात त्याचा मृत्यू होणार आहे. 7 दिवसाचं जीवन आहे. भगवान बुद्धाला रडूभूक करून ते विनवणी करू लागली, मग यावर उपाय काय? उपाय आहे की नाही? भगवान बुद्ध म्हणाले की ठीक आहे, उपाय आहे. यावर उपाय आहे आणि तुझा पुत्र वाचू शकतो. तो उपाय मग काय आहे म्हणून त्याने विचारणा केली. तो उपाय आहे महापरित्राण पाठ. तो कंटिन्यू 7 दिवस महापरित्राण पाठ जर घेतला तरच तुझा पुत्र वाचतो. मग आपल्याला प्रश्न पडतो की महापरित्राण पाठाने मनुष्य मरणारा वाचतो का? असा प्रश्न अनेक लोकांना पडू शकतो. तर भगवान बुद्धांनी यावर मिलिंद प्रश्नामध्ये सांगितलं आहे, मृत्यूचे 3 कारण आहेत. 3 कारणामुळे मृत्यू ओढवला जातो. पहिलं कारण आहे वयोवृद्धीमुळे. वय परिपूर्ण जर झालं, म्हातारपणापर्यंत जगलो, निसर्ग नियमानुसार जगलो, त्याला वयोवृद्धीमुळे येणारं मरण म्हणतात. नैसर्गिक मरण. पुरेपूर जीवन जगला आणि म्हातारपणात मरण पावला, वयोवृद्धीमुळे आलेलं मरण. हे पहिल्या प्रकारचं मरण आहे. दुसऱ्या प्रकारचं मरण आहे पुण्यकर्माचा क्षय झाल्यामुळे येणारं मरण. पुण्यकर्म संपलं, कोणी वाचवू शकत नाही. गर्भात मरू शकते, जन्मल्याबरोबर मरू शकते, किशोर वयामध्ये मरू शकते, तारुण्यात मरू शकते, कोणी वाचवू शकत नाही. पुण्यकर्म संपलं की कोणी वाचवू शकत नाही. तिसरं कारण आहे लापरवाही, दुर्लक्ष. लापरवाही करणे, योग्य वेळेवर औषध गोळ्या न घेणे, आपल्याकडे स्वतःकडे लक्ष न देणे, बेहोशीमध्ये चालणे, या लापरवाहीमुळे मनुष्याला मरण येतो. हे 3 कारण सांगितले. मग इथे एक कारण लागू होतो त्या पुत्राला. कोणतं? पुण्यकर्माचा क्षय होणे. पुण्यकर्म संपत चाललं होतं म्हणून त्याला मरण येणार होतं. पण भगवान बुद्धाने महापरित्राण जेव्हा सांगितलं तेव्हा त्याचं पुण्यकर्म वाढणार होतं की त्याच्यासाठी परित्राण करण्यात येत आहे. महापरित्राण जे करण्यात येत आहे त्या मुलासाठी. म्हणून 7 दिवसापर्यंत कंटिन्यू तो महापरित्राण घेतला आणि 7व्या दिवशी भगवान बुद्ध खुद गेले. तेव्हा मृत्यूमार्ग टपूनच होता. अवरुद्ध नावाचा एक यक्ष मार्ग, मृत्यूमार्ग, त्या मुलावर झडप घालणारच होता. ते पुण्यकर्म वाढत गेलं. 7व्या दिवशी भगवान बुद्ध आले. त्या मुलाला त्याचे आई वडील घेऊन आले. 8वा दिवस निघाला सकाळचा. भगवान बुद्धांनी आपल्या समोर बसवलं. त्याच्या करतानी केलेलं पुण्यकर्म रात्रभर म्हणजे 7 दिवस केलेलं पुण्यकर्म त्या बाळाला प्राप्त झालं. आयु वाढू लागली, त्याचं आयुष्य वाढलं. भगवान बुद्धाने जेव्हा आपल्या समोर बसवलं तेव्हा पुन्हा त्या भगवान बुद्धाचा चेहरा पाहून तो गदगद झाला, आनंदित झाला, प्रसन्न झाले चित्त. पुन्हा पुण्य वाढलं. नंतर भगवान बुद्धांनी त्याचं स्वतः नामकरण केलं, आयुवर्धन कुमार, दीर्घायू जीवन जगणारा. आयुमध्ये वृद्धी झाली म्हणून त्याचं नाव आहे आयुवर्धन.
कुमार म्हणजे पुत्र, लहान मुलगा. तेव्हा त्याच्या आईवडिलांनी विचारलं की भगवान, याच्यासाठी जे 7 दिवस पर्यंत जे पुण्यकर्म करण्यात आलेलं आहे, त्या पुण्याच्या बलाने आपण नाव पण ठेवलं त्याला दीर्घायू जगणारा आयुवर्धन कुमार. मग हा नेमका किती वर्ष जगणार? भगवान बुद्धांनी 120 वर्षाची त्याची आयु घोषित केली. इतके वर्ष जगणार आहे. 7 दिवसात मरणारा पोरगा महापरित्राण पाठाच्या बलाने त्याचं पुण्यकर्म वाढल्यामुळे दीर्घायू जीवन जगला. हा लाभ असतो, पण त्याच्या आईवडिलांनी श्रद्धेनं केलं. भगवान बुद्धांनी 16 भिक्षू पाठवले, 16 आसन लावायला सांगितले, त्याच्या अंगणामध्ये मंच बनवला. जसं जसं बुद्धांनी सांगितलं तसं तसं केलं. 16 भिक्षू महापरित्राणाला. धम्मपदाच्या हट्टकथेमध्ये, या गाथेमध्ये अभिवादनशील नित्यं वृद्धापचायिनो चत्तारो धम्मा वर्धन्ते आयुवन्नो सुखं बलम्. आयुवर्ण सुखबल वाढतो. कशामुळे? जो अभिवादन करणार आहे. बुद्धाला अभिवादन केलं त्याने, धम्माला, संघाला अभिवादन केलं, त्यामुळे त्याचं दीर्घायुष्य वाढण्यात आलं. पुण्यकर्म वाढल्यामुळे तो जास्त वर्ष जगला. अशा प्रकारे आपल्याला लाभ होतो. म्हणून कमीत कमी लोकांच्या घरी महापरित्राण होते. त्यानंतर कालावधी हळूहळू समाप्त झाला. बुद्धाचा महापरिनिर्वाण झाल्यानंतर तिथून काही वर्षापर्यंत महापरित्राण चालले, परित्राण चालले. हळूहळू धम्म लोप पावू लागला. नंतर अशोक सम्राट त्यांनी वृद्धिंगत केला. विनय, सारे नियम, बुद्ध वचन त्यांनी दगडांवर कोरले. आपल्या पुत्राला श्रीलंकेत पाठवलं, पुत्रीला. अशोक सम्राटाचे 3 मुलं होते. 2 मुलं, एक महेंद्र आणि संगमित्रा यांना 2 मुलांना भिक्षू भिक्षुनी बनवलं. आणि 3री मुलगी होती चारुमती. हे 3 मुलं. चारुमती दिली होती नेपाळमध्ये. तिच्यामुळेच आज भगवान बुद्धाचं महापरिनिर्वाणाचं जे विहार आहे तिच्यामुळे कायम आहे. आपल्या पतीला तिने ते बनवायला लावलं होतं, तरच मी सासरी येईन, नाही ते येणार नाही, अशी अट घातली होती. म्हणून ते अधिष्ठान जे आहे भगवान बुद्धाच्या महापरिनिर्वाणाच्या मुद्रेचं तिच्यामुळे आहे. तर या प्रकारे अशोक सम्राटांनी नंतर ते रुजवलं. आणि प्रशिक्षित भिक्षू होते, ते जाग्या जाग्यावर प्रचार करण्याच्या हेतूने लोकांच्या हिताकरिता, सुखाकरिता बुद्धवाणी पठण करू लागले. नंतर सम्राटाचा कालावधी निघून गेला आणि पुन्हा धम्म लोप पावला. आक्रमण झाले. त्यानंतर बाबासाहेब बोधिसत्व, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रीलंकेत गेले. श्रीलंकेत गेल्यानंतर तिथे भिक्षूंचा परिचय घेतला. भिक्षूंजवळ काही गोष्टी त्यांच्याकडून लिहून घेतल्या, समजून घेतल्या. ब्रह्मदेशात गेले. ब्रह्मदेशामध्ये रंगूनला त्यांना भगवान बुद्धाची मूर्ती मिळाली. गाराची देवरोडला बसवली. पहिलं परित्राण देवरोडला. त्यानंतर भगवान बुद्धाच्या या गाथांना, सूत्रांना एका पुस्तकामध्ये संकलित करण्याकरिता बाबासाहेबांनी गुणरत्न तिलके नावाच्या गायकाकडून एक कॅसेट बनवून आणली, वंदनेची, श्रीलंकेतून. आणि पुण्यावरून 1956ला छोटीशी पुस्तक बुद्ध पूजा पाठावली तयार केली. त्यानंतर 13 ऑक्टोबरला बाबासाहेबांनी श्याम हॉटेलमध्ये 7 भिक्षूंना पाचारण करून परित्राण घेतला. हा दुसरा परित्राण. ज्या परित्राणामध्ये बाबासाहेब बसायचे ते दिल्लीच्या परित्राणामध्ये विहारात नेहमी वेळ भेटला तसे बसायचे. तर ते 13 ऑक्टोबरला परित्राण घेतला. तिथून मग प्रचार झाला आणि भिक्षू लोक, उपासक लोक यामध्ये सहभागी झाले. भिक्षू लोक परित्राण घेऊ लागले. भगवान बुद्धाच्या या वाणीला घराघरात नेऊ लागले. म्हणून परित्राणाचं माध्यम हे धम्माच्या प्रचार आणि प्रसाराचं हे होतं. घराघरात धम्म रुजावा
आणि दारादारापर्यंत धम्म पोहोचावा हा हेतू. परित्राण म्हणजे पूजापाठ नव्हे. परित्राण म्हणजे आपल्या कुविचारांना बाहेर काढण्याचं सूत्र ऐकण्यासाठी वेळ देणे म्हणजे परित्राण. वाईट विचारांना दूर घालवण्यासाठी त्यावर मार्ग ऐकणे म्हणजे परित्राण. नुसतं पूजापाठ करणे आणि दान देणे म्हणजे परित्राण नव्हे. आपल्या वाईट विचारावर आपण धम्माचा प्रभाव टाकून वाईट विचारांना बाहेर काढता यावं यासाठी प्रवचन ऐकण्यासाठी, धम्म समजून घेण्यासाठी वेळ देणे पुऱ्या परिवारांनी आणि येणाऱ्या पिढीवर हे संस्कार पडावे की प्रवचन ऐकायला वेळ दिल्या जाते, त्यासाठी ते परित्राण केला जातो. नुसतं पूजापाठसाठी केल्या जात नाही. म्हणून यामुळे आपल्याला 10 संस्कार आहे. 10 संस्काराचे 10 प्रवचन आहे. बाबासाहेबांनी जे 10 संस्कार दिलेले आहे, एक 11वा संस्कार होता कानटोचणे, पोरांचे आणि पोरींचे, तो बंद झाला. म्हणून या प्रकारे बाबासाहेबांच्या प्रेरणेमुळे, बाबासाहेबांमुळे हा समाज उत्सुक झाला आणि महापरित्राणाच्या याच्यामध्ये किंवा परित्राणाच्या याच्यात सम्मिलित होऊ लागले आणि घरोघरी परित्राण होऊ लागले, घरोघरी प्रवचन ऐकायला लागले, घराघरामध्ये लहान लहान मुलावर संस्कार पडू लागले. हे 10 संस्कार, 10 संस्काराचे 10 प्रवचन. ज्या घरामध्ये हे 10 प्रवचन झाले त्याला संस्कारित बौद्ध म्हणतात. त्याला आता सांगायची गरज पडत नाही की असा बस, मागं पाय करून बस, हात जोड, वंदन कर, असं दान दे, सांगायची गरज नाही पडत. का? कारण 10 वेळा त्याच्या घरी प्रवचन झालेले आहे. तो व्यक्ती संस्कारित बौद्ध आहे. म्हणून संस्कारित बौद्धाची संख्या कमी आहे. बरेच लोक आता या मार्गाकडे चाललेले आहेत. तर अशा प्रकारे हा परित्राणाचा विधी सुरू झाला. त्यानंतर इतिहास ज्या ज्या लोकांनी वाचलेला आहे, ज्या ज्या लोकांची श्रद्धा वाढलेली आहे, ज्या ज्या लोकांना हे कळून चुकलेलं आहे की यामुळे आम्हाला खूप महान लाभ होणार आहे, महान पुण्याचे भागीदार होणार आहे, आमच्या घरामधले व्हायब्रेशन बदलणार आहे, आमच्या घरामध्ये सारे तरंग, जे वाईट तरंग हटून चांगले तरंग घुमणार आहे आणि आम्हाला त्या तरंगात सुखाचं जीवन जगायला मिळणार आहे. म्हणून ज्या ज्या लोकांनी जाणलं, ज्यांची श्रद्धा बसली, ते लोक महापरित्राण घेत आहेत. तर अशा प्रकारे ह्या महापरित्राणाचा विधी याची सुरुवात झाली आणि या प्रकारे लाभ झालेले आहे. तर आपण आज या ठिकाणी जे परित्राण श्रवण करत आहोत, महापरित्राण, ते महान पुण्यवान लोक असतात आणि पुण्याचे भागीदार असतात. याने खूप लाभ होतो. जे लोक परित्राण ऐकतात श्रद्धेनं, तर त्याला लाभ कसा होतो आणि त्याचं पुण्य कसं होतो, तर एका जागेवर जो तुम्ही वाचलं असेल, बुद्ध आणि धम्मग्रंथामध्ये बाबासाहेबांनी लिहून ठेवलं, संबंध, झाडावर लटकलेला संबंध, त्याला काही लोक भूत म्हणतात. या प्रकारे तो अदृश्य असणारा संबंध तो का बनला आणि त्याने अचिरवतीचे 500 ब्राह्मण बुद्धाकडे का पाठवले, तर त्याबद्दल रात्रभर त्याने महापरित्राण ऐकलं आणि पत्नीला न सांगता रात्रभर जागला आणि सकाळी जाता जाता 1 ग्लास पाणी दान करून गेला भिक्खू संघाला. घरी गेल्यानंतर त्याची पत्नी विचारतो, रातभर कुठे होते? त्याने सांगितलं, भगवान बुद्धाची वाणी ऐकत होतो, महापरित्राण होता त्याच्यात होतो. त्याला खूप शिवीगाळ केल्या त्याच्या पत्नीने. तू त्या सरमुंड्याचं वचन ऐकत होता, रात्र घालवली, काय मिळालं? खूप बोलायला लागली. त्यानं तिच्या समोर मान तुकवली, खाली मान घातली आणि चुप राहिला. जुलूम करणाऱ्यापेक्षा सहन करणारा जास्त गुन्हेगार होतो. तो गुन्हेगारच बनला. सहन केलं त्यानं सर्व, चुपचाप राहिला. पत्नी खूप शिवीगाळ करत राहिली बुद्धाला, पण प्रतिकार केला नाही. त्या पापामुळे, प्रतिकार न केलेल्या पापामुळे संबंध बनला आणि वाळवंटामध्ये झाडावर लटकून राहिला. पण अचानक 500 अचिरवतीचे ब्राह्मण दीक्षा घेण्याच्या हेतूने जंगलात गेले. भयानक जंगलात भूका लागल्या, तहान लागल्या आणि तिथे जंगल भरपूर दूर आहे आणि वापस येता येत नाही. अशा अवस्थेमध्ये त्या वाळवंटात फसले आणि जोराजोरानं रडू लागले. भूका लागल्या, तहाना लागल्या. आता काय करायचं? अचानक ते वाळवंटात एकच झाड होतं. त्या झाडातून आवाज आला की का रडता? भूका लागल्या, तहान लागली, ठीक आहे मी तुम्हाला भोजन पुरवतो. त्या संबंधाने यथेच्छ भोजन खाऊ घातलं. त्या 500 ब्राह्मणांना पाणी पाजलं. तिथे पाणी नसताना, भोजन नसताना सुद्धा त्याने कसं पाजलं असेल. आणि नंतर त्यांना विचारलं आणि ते दीक्षा घेण्यासाठी चालले होते जंगलात. त्यांना भगवान बुद्धाकडे पाठवलं.
ते 1 ग्लास पाण्याचं पुण्यकर्म त्याच्याजवळ होतं. त्या पुण्याच्या बळाने त्याने ते भोजन आणि पाणी दिलं आणि 500 ब्राह्मणांना भगवान बुद्धाकडे पाठवलं, तर महापुण्यवान ठरला. तिथून त्याचा मृत्यू झाला आणि पुन्हा देवलोकामध्ये जन्म झाला. हा पुण्याचा भाग असा असतो की 1 ग्लास पाणी काय, तुम्ही रात्रभर महापरित्राणात राहिले, 1 फूल दान केलं, 1 ग्लास पाणी दान केलं, 1 कप चाय दान केली, जे तुम्ही दान केलं तुमचं व्यर्थ नाही जात. त्याचा परिणाम तुम्हाला फळाच्या रूपामध्ये सुखद अवस्थेमध्ये प्राप्त होतोच, जसा या संबंधाला झाला. मान तुकवली पत्नी समोर म्हणून त्याला लटकून राहावं लागलं, पण 1 ग्लास पाणी दान केल्यामुळे यथेच्छ भोजन आणि पाणी त्या ब्राह्मणांना देऊ शकला आणि पुण्याचा भागीदार झाला की रात्रभर महापरित्राण ऐकलं. त्याच्यामुळे 500 लोकांना भगवान बुद्धाकडे पाठवण्याचा भागीदार ठरला, पुण्यवान ठरला. तर अशा प्रकारे आपण आपलं हे कर्म, आपली ही वेळ, आपली मेहनत व्यर्थ जाणार नाही, त्याचा लाभ तुम्हाला निश्चितच होणार. तर म्हणून हे महापरित्राण श्रद्धेनं जर श्रवण केलं तर निश्चितच तुमच्या इच्छा आकांक्षा पण पूर्ण होतात. यामध्ये बरेच माझ्या विहारातले सुद्धा अनुभव आहे की एका मुलीला मुलबाळ नव्हते 3-4 वर्ष. ती येऊन महापरित्राणात बसली, संकल्प केला की या पुण्याच्या बलाने जर मला पुत्र किंवा पुत्री झालं तर मला लाभ होईल. तिने संकल्प करून बसली, तिला मुलगी झाली. मुलगी आता असेल 10-15-12 वर्षाची. त्याच्यानंतर तिने आपल्या घरातल्या एका व्यक्तीला सांगितलं, दुसऱ्याला, तू पण जाऊन बस. ती पण आली, संकल्प केला आणि महापरित्राणात बसली. तिला एक पुत्र झाला. 6-7 वर्ष मूलबाळ नसताना महापरित्राणात दृढ संकल्प करून बसल्यावर पुत्र झाला. आज तो मुलगा सुद्धा 12-14 वर्षापर्यंतचा आहे. ह्या 2 घटना माझ्या विहारातल्या तात्काळ आजही आहे. म्हणून महापरित्राणाचा होणारा जो लाभ आहे, जो व्यक्ती संकल्प करेल आणि संकल्पानुसार श्रद्धेनं बसेल तर त्याला निश्चितच याचा लाभ होतो. बिमार असो, अशांत असो, त्याला लाभ होतोच. एवढा पावर, एवढं बल त्या बुद्धवाणीमध्ये आजही आहे. 3ही काळासाठी समान बल असतो. फक्त आपल्यातली श्रद्धा सर्वात महत्वाची असते. म्हणून दुर्लभो श्रद्धा संपत्ती लोकस्मिन, या लोकांमध्ये श्रद्धा संपत्ती भेटणे दुर्लभ आहे. ही श्रद्धा वाढवली पाहिजे. लाभ निश्चित होतो. हे लाभ आपण कुणाला सांगितले तर एकीन होत नाही किंवा यावर आपला विश्वास बसत नाही. पण बुद्धवाणी आद्य कल्याणकारी, मध्य कल्याणकारी, अंत कल्याणकारी आहे. जो व्यक्ती श्रद्धेने त्याला ग्रहण करेल, त्यावर विश्वास ठेवेल, त्यालाच लाभ होतो. भलत्या लोकांना लाभ होत नाही. ज्याची श्रद्धा नाही त्याला लाभ होत नाही. तर अशा प्रकारे तुमची श्रद्धा अभिवृद्धी हो श्रद्धेमध्ये, आणि तुम्हाला ज्या गोष्टीचा लाभ पाहिजे तो या पुण्याच्या बलाने लाभ हो, अशा प्रकारची मंगल कामना करतो. आणि इथेच मी माझे उर्वरित शब्द थांबवतो. सुखी हो, मंगल हो, कल्याण हो. कौन रहेगा? अभी कितनी सुत्ता बोलना है? कौन राहणार? 12:30 वाजले ना? हाँ 12:30 वाजले. आता बना दिया बनते ही जोड़ा 12:30 जोड़ा बना दिया।